गणेश भक्तांनो, सादर आहे सामाजिक सजीव देखावा. सोशल मीडिया आणि सध्याची तरुण पिढी. सोशल मीडिया आणि सध्याची तरुण पिढी. 2 वर्षांच्या कोरोना महामारीनंतर सध्याच्या तरुण पिढीचा असा हा दिनक्रम. प्रतीक, ए प्रतीक, उठ, सकाळचे 9 वाजलेत. आई थांब ना, अजून थोडा वेळ झोपतो. अरे रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल बघत असतोस ना, सकाळी लवकर उठत नाहीस. चल उठ, चल चल म्हटलं ना. अरे नालायक, रात्रभर मोबाईलच बघत होतास, आता उठल्यानंतर परत तुझं थोबाड त्यातच टाकलंस का? एक काम कर, असं कर, बाथरूम मध्ये पण मोबाईल घेऊन जा. हा, तसंही तुमच्या आजकालच्या पोरांना ती फॅशनच वाटतीये ना. ओढू नको, चाललो अंघोळीला. हा, आलात? तब्येत बरी आहे ना? तरीच मी म्हणत होते नाईट ड्युटीला जाऊ नका. अरे प्रतीक, कॉलेजला नाही गेलास का अजून? हो बाबा, निघतच आहे. तुमची ड्युटी संपली का? हो बाळा, संपली. आणि हे बघ, अभ्यासाकडे लक्ष दे जरा, परीक्षा जवळ आली आहे ना. हो बाबा, चालू आहे अभ्यास. नुसत्या थापा नकोयत. बघ तुझ्या बाबांना, आजारी आहेत तरी पण तुझ्या शिक्षणासाठी म्हणून नाईट ड्युटी करतायत. हॅलो अमर, हा बोल रे. हॅलो अबे प्रत्या, कुठं आहे? कॉलेजला जायचं आहे, ये लवकर. प्रतीक, आई बाबा, उशीर झालाय, कॉलेजला निघतोय मी. चला बे, लेक्चरला जाऊ. अबे काय बसतो त्या डोरेमॉनच्या लेक्चरला, फक्त मुलींकडे बघत शिकवतो. चला कॅन्टीनला जाऊ. चला 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 चला. चला. ओ मामा, 3 कट घ्या. अबे अमर, मला दूध सांग. म्हशीचे का गाईचे? आयला, नाही बे, कुत्र्याचे. दूध पिऊन पहिलवानच होणार आहे आता आमऱ्याने. करा बे, गरीबाची चेष्टा करा. अबे काय चेष्टा. अबे सूर्या, बदाम का बदाम? बदाम बदाम, दादा काचा बदाम. अबे आमऱ्या, खरंच बे, चेष्टा नाही. बघ, काचा बदामचं गाणं किती ट्रेंडिंग झालं. काय आहे काचा बदामचं गाणं? काय ते ट्रेंड, काय ते डुंगणं आलं ना, एकदम ओके मध्ये आहे. अबे कुठलं गाणं आहे बे? कोण आहे ती हिरोईन? म्हणून म्हणतो बे सूर्या, थोडं इन्स्टा फेसबुक वापरत जा. दुनिया सगळी मोबाईल वर लागली आणि तू? नाही बाबा, हे असलं डुंगणं बिंगणं बघायचे व्हिडिओ नको मला. मग कुठलं बघतो बे? काय बघतो? बघ बे आमरे, हा किती सज्जन बनले नी. अबे बसा बे. हसला बे न, आवडली वाटतं हिरोईन. चला बे, आपण एक काम करू, आपण काचा बदामचं रील करू. हा बे, चल करू. हे अबे सूर्या, हे मोबाईल घे आणि व्हिडिओ काढ. तू तर काय करत नाही. ये सूर्या, बघू बघू कसा आला व्हिडिओ. मस्त बे, 1 नंबर आला की. थांब, लगेच पोस्ट टाकतो इन्स्टावर. थोड्या वेळाने बघ आपल्याला किती लाईक्स येतात. अबे आज पुष्पाचा बर्थडे आहे, त्याला कॉल करून बोलू तर. हा बे, विसरलोच. कर कर, कॉल कर. हे चूपे बंगारमायेने, श्रीवल्ली माटे माणिक्य मायेने. हेलो पुष्पा भाई, किधर है जी? हम लोग वेट कर रहे हैं कैंटीन में. हा राव. बिड्डा इतना अड्डा, बिड्डा इतना अड्डा, बिड्डा इतना अड्डा, अरे बिड्डा इतना अड्डा. हॅपी बर्थडे पुष्पा भाई. हॅपी बर्थडे पुष्पा भाई.
धन्यवाद भावानो. अबे पुष्पा, लॉकडाऊन संपलंय बे. तुमच्या इकडे अजून कटिंगचे दुकान उघडले नाही का? पुष्पराज कटिंग दाढी करत नाही. अबे आम्हाला तर एवढे दिवस पुष्पात झुकत नाही वाटलं, आता कटिंग दाढी पण करत नाही का? अबे श्रीवल्लीसाठी पूजा करून करून पैसे संपलेत वाटतं. अबे आमऱ्या, एवढं फिरून पण आपल्या पुष्पाला श्रीवल्ली पटलीच नाही. गप बसा बे, आज पुष्पाचा बर्थडे आहे. बर, पण एक कमी झालं पुष्पा. आमऱ्या तुला काय वाटतं? हा बे, एक कमी झालं. काय कमी झालं बे? काय काय पण पण मन म्हण. पुष्पा, एक कमी झालं. अबे सूर्या, तू तर सांग काय कमी झालं? काय माहित नाही बाबा, हे म्हणालेत म्हणजे का तर कमी झाले असेल. तुमच्या आईला तुमच्या सांगता का नाही काय कमी झालं? पार्टी पुष्पा, पार्टी. पार्टीच ना. चला आपल्या रूमवर. अबे सगळे मोबाईल घेऊनच बसला, केक वगैरे कट करायचं का नाही? हे प्रत्या, काय बे सारखं इंस्टा फेसबुक स्नॅपचॅट वर पडीक असतो. सारखं हिला चॅट कर, तिला चॅट कर, कुठं रील बनव, कुठं शॉर्ट्स बघत बस. ते सूर्या बघ मोबाईलच वापरत नाही जास्त. पार्टी करायला लाव जरा, ठेव मोबाईल बाजूला. पुष्पा, मी मोबाईल बघत नव्हतो पुष्पा, मी ऑर्डर देत होतो जेवणाचं. काय तुम्ही पण सगळे. चला ऑर्डर येत आहे 10-15 मिनिटात, तोपर्यंत केक कट करून घेऊ. ए आमऱ्या, गाणं लाव रे. हा लाव 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 गाणं लाव. हे ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा, ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा, अन्न जल्लोष साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा, अन्न जल्लोष साऱ्या. अबे आमऱ्या, ऊ अंटावा आयटम सॉन्ग पाहिजे बे, ऊ अंटावा. కోకా కోకా కడితే కొర కొరమంటూ చూస్తారు, పొట్టి పొట్టి కౌని వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు. కోకా కాదు కౌను కాదు, కట్టులోన ఏముంది, మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది. మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి. ఊ అంటావా అమ్మవా, ఊ అంటావా అమ్మవా, ఊ అంటావా అమ్మవా, ఊ అంటావా అమ్మవా. తెల్లగుంటే ఒకడు తల్ల కిందులవుతాడు, నల్లగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు. తెలుపు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది, సందు దొరికిందంటే చాలు మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి. ఊ అంటావా అమ్మవా, ఊ అంటావా అమ్మవా, హాయ్ ఊ అంటావా అమ్మవా, ఊ అంటావా అమ్మవా. अरे विनोद काका, तुम्ही फूड डिलिव्हरीचं काम चालू केलंय का? होय प्रतीक, पण तू कॉलेजच्या वेळेला इथे काय करतोयस? काका, आज आमच्या मित्राचा बर्थडे आहे, पार्टी करू लागलो. अरे पण कॉलेज सोडून हे काय पार्टी? ओ काका, एन्जॉयमेंट असतंय हो, तुम्हाला नाही कळत हे सगळं. ऑर्डर दिलाय ना, काम झालं तुमचं. वा, काही आजकालची पोरं काही कळेना बाबा. प्रतीक पार्टी करून उशिरा रात्री घरी येतो, मोबाईलवर पबजी खेळत टाइमपास करत बसतो. रात्रीचे 1-2 वाजले तरी तो मोबाईलवर चॅटिंग करत बसतो. असेच काही दिवस निघून जातात आणि परीक्षा जवळ येते. परीक्षेच्या 1 दिवस अगोदर सगळे मित्र एकमेकांना भेटतात. काय रे पोरानो, आज पार्टी का? ओ काका, कसली पार्टी? उद्या एक्झाम आहे, टेन्शन आलाय. अरे पोरानो, जरा सिरियसली स्टडी करा. जर आज तुम्ही तुमच्या करिअरला सिरियसली घेतलं ना, तर उद्याचं तुमचं भविष्य उज्ज्वल होईल, एवढंच सांगतोय. हो काका, चला बे घरी जाऊ, सिरियसली स्टडी करू आता.
ते काका सांगितलंय आणि तू बी सिरियसली घ्यायला लागला. एका दिवसात भोंबला जाणार आहे का? होईल तेवढं होईल, चला निघू. सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी जातात. प्रत्येक अभ्यास करत करत मोबाईल वापरतो. मला तर अभ्यास करायचंय पण इन्स्टा फेसबुकवर खूप डिस्टर्ब होतोय. एक काम करतो, सरळ अनइन्स्टॉलच करतो. थोड्या वेळानं प्रत्येक पुस्तक बाजूला ठेवून मोबाईल घेतो आणि इन्स्टा फेसबुक परत इन्स्टॉल करतो. अभ्यास सोडून मोबाईलच वापरत बसतो. यामध्ये परीक्षा संपतात. काही दिवसांनी रिझल्ट येतात. सगळेजण रिझल्ट लागल्यानंतर एकमेकांना भेटतात. काय झालं बे, रिझल्ट काय लागलं? मी तर फर्स्ट क्लासनी पास झालो बे. मी पण. पुष्पा तुझं रे? मी फेल झालो बे. तुझं काय झालं प्रत्या? मी पण फेल झालो. अबे आता कंपनीसाठी तुम्ही दोघं इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही. जॉबचं कसं होणार? आपला काय टेन्शन नाही. आपल्या फादरचा बिझनेस सांभाळायचा आहे. सगळं सेट. प्रत्या तुझ्या घरी काय सांगणार बे? तेच टेन्शन आलं बे मला. चला मी निघतो घरी. प्रतीक, अरे बाळा आतमध्ये. रिझल्ट आलाय म्हणे तुझा. काय झालं बाळा? अरे सांग ना काय झालं? ते हा काय? ते ते मी फेल झालो. हा नालाय का? आम्ही एवढे कष्ट करून तुला कॉलेजला पाठवतो तर तू असे दिवे लावलेस? अरे अरे एवढे दिवस आम्ही या आशेवर जगलो की तुला नोकरी लागली तर आपलं भविष्य सुधारेल. पण तू तर आमच्या सगळ्या आशेवर पाणी सांडलंस की रे. कुठल्या तोंडानी सांग ना, कुठल्या तोंडानी आम्ही या समाजात वावरायचं? प्रतीकच्या मनामध्ये विचारांचं चक्रवादळ सुरू होतं आणि या विचारामधून तो आत्महत्या करण्याच्या रस्त्यास वाटचाल करत होता. प्रतीक एका विहिरीमध्ये उडी मारायला जाणार तेवढ्यात विनोद काका त्याला बघून थांबवतात आणि जे काही झालं ते सविस्तरपणे विनोद काकाला कळल्यावर ते प्रतीकला घेऊन त्याच्या घरी येतात आणि त्यांच्या बाकी मित्रांना सुद्धा बोलावून घेतात. अरे दादा, वहिनी, अहो तुमचा प्रतीक आज स्वतःला संपवून घेण्यासाठी निघाला होता आणि त्याचं कारण म्हणजे तो परीक्षेत फेल झाला आणि त्याला नोकरी मिळण्याची संधी पण गमवावी लागली. आणि हे त्याचे सगळे मित्र एकत्र फिरले, मजा मस्ती केली. मग प्रतीकलाच का बरं एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं? या सुरेशचा मोबाईल आणि सोशल मीडियाचा पहिल्यापासून जास्त संबंध नव्हता. पुष्पाला त्यांच्या वडिलांच्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता. अमर आणि प्रतीक दोघंही मोबाईल आणि सोशल मीडियाचा खूप वापर करायचे. पण जेव्हा परीक्षेची वेळ आली तेव्हा अमरने खूप सहजरित्या या गोष्टींना बाजूला ठेवून आपल्या एक्झामचा रस्ता पार केला. प्रतीक या गोष्टींच्या एवढ्या आहारी गेला की तो अभ्यासात हुशार असूनही फेल झाला. अरे प्रतीक, कुठलीही गोष्ट जर लिमिट पेक्षा जास्त केली ना आणि त्याच्यावर ताबा मिळवता आला नाही तर नक्की नुकसान होतं आणि आपल्याला अपयशाला सामोरे जावं लागतं. प्रतीक, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट आणि अपयश येतात, पण त्याला सोल्युशन आत्महत्या करणं हे नसतं, हे लक्षात ठेव. तर मंडळी, इथे दोष प्रतीकचा, त्यांच्या आई वडिलांचा की मोबाईल आणि सोशल मीडियाचा? मोबाईल, सोशल मीडिया या गोष्टी नॉलेज एंटरटेनमेंट साठी बनवलेल्या आहेत. इंटरनेट ही अशी सुविधा आहे जिथे प्रत्येक गोष्टीचे दरवाजे प्रत्येकाला खुले आहेत. पण आजच्या तरुण पिढीकडून या सगळ्यांचा चुकीच्या मार्गाने वापर होतोय. यांचा वापर कधी, कुठे आणि किती वेळ करावा हे ज्याला समजतं त्याच्या आयुष्यामध्ये कधीही अडथळे येत नाहीत. इथे जमलेल्या प्रत्येक आई वडिलांना आमची विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलामुलीवर बदलत्या काळासोबत विकसित होत असलेल्या टेक्नॉलॉजीचा योग्य त्या रीतीने संस्कार करून आपल्या मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांना हे सगळ्या गोष्टी समजून द्याव्यात. इथे जमलेल्या प्रत्येक तरुण व्यक्तींना आमची विनंती आहे की त्यांनी आपल्या विवेक बुद्धीने विचार करून
मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सदुपयोग आपल्या आयुष्यात करावा. जय हिंद, भारत माता की जय. हा होता श्री क्रांती गणेश मित्र मंडळाने सादर केलेला सजीव देखावा. धन्यवाद. धन्यवाद. त्रिवार धन्यवाद.